आता आपण गॅल्व्हॅनिक सेल, व्होल्टॅक सेलचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल घेतलं बेटा, कोणतं? डॅनियल सेल, बरोबर आहे. गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टॅक सेल मध्ये होते काय? केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, वहां प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी है, रिएक्शन स्पॉन्टेनियस है, अपने आप रिएक्शन होता है. अरे त्या व्होल्टॅकनं केलं काय? झिंक रॉड कॉपर सल्फेट मध्ये डीप केला बेटा. जिंक रॉड जैसे कॉपर सल्फेट में डीप कर दिया तो ऑब्जर्वेशन में ये आया, अरे कलर चेंज हुआ. कलर चेंज हुआ इसका मतलब वहां रिएक्शन हुआ. ब्ल्यू कलर था, बाद में वो डिसअपियर हुआ आणि याच्यावरून त्यानंतर सेल तयार केला आणि मग आपण त्याला नाव दिलं काय? डॅनियल सेल. बर, आता मला सांगा, या डॅनियल सेल मध्ये मला सांगा, आपण दोन हाफ सेल घेतले बेटा. पहिला कोणता घेतला? झिंक हाफ सेल आहे. आता झिंक हाफ सेल म्हणजे कोणता? झिंक रॉड डीप्ड इन इट्स ओन आयन आहे. इथे घेतला आपण कॉपर सल्फेट, झिंक सल्फेटचं सोल्युशन, बरोबर आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? तर 1 मोलार आहे. त्याच्यानंतर आपण घेतला राईट साइडला काय घेतला? कॉपर हाफ सेल घेतला. कॉपर हाफ सेल म्हणजे काय? कॉपर रॉड डीप्ड इन इट्स ओन आयन आहे. म्हणजे कॉपर रॉड डीप्ड इन कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. कॉन्सन्ट्रेशन स्टँडर्ड आहे, 1 मोलार आहे. टेम्परेचर स्टँडर्ड कंडिशन 298 केल्विन आहे. ठीक आहे. पहा आता एक्सटर्नली आपण इथं लावलेले व्होल्टमीटरला, ठीक आहे, आणि इंटरनली कनेक्ट केले आपण याला सॉल्ट ब्रिजला. हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन बेटा, तुम्हाला सगळ्याला येते, बरोबर आहे ना. आता रिएक्शन स्टार्ट झाली, मध्ये रिएक्शन व्हायला सुरुवात झाली. इथं आपण बल्ब लावला, बल्ब चालू झाला बेटा. ठीक है. अब क्या रिएक्शन हुआ? सर ये जो हमने जिंक लिए, ये जिंक और ये कॉपर दोनों भी एक्टिव है, लेकिन दोनों में कॉम्पिटिशन है. दोनों भी अपना इलेक्ट्रॉन लूज करना चाहते, बरोबर आहे. मग दोघं जर इलेक्ट्रॉन लूज करणार तर जे जास्त ऍक्टिव्ह आहे ते लवकर इलेक्ट्रॉन लूज करेल बेटा, बराबर है. यहां जिंक ज्यादा एक्टिव है, ज्यादा रिएक्टिव, किससे? कॉपर से. फिर क्या होता है? ये जिंक रॉड के पॉजिटिव आयन कहां से चले गए? कहां चले गए बेटा? सॉल्यूशन में चले गए. पर पहले जितने जिंक आयन थे उतने सल्फेट आयन थे, बरोबर आहे का? पहा बेटा, पहिले जेवढे झिंक आयन होते तेवढे सल्फेट आयन होते, पण आता होते काय? या रॉडचे पॉझिटिव्ह आयन सोल्युशन मध्ये आले बेटा. झालं इथं, ठीक आहे, क्लिअर झाला इथं. म्हणजे इथं प्रोसेस कोणती झाली बेटा? झेडीएन गिव्स झेडीएन प्लस 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 2 इलेक्ट्रॉन, प्रोसेस ऑक्सीडेशन है. जिस इलेक्ट्रोड पे ऑक्सीडेशन होता है वो एनोड है. चलो हमने यहां नाम दिया, ये एनोड है. अब ये रॉड के तो पॉजिटिव आयन सॉल्यूशन में चले गए, रहा सवाल इलेक्ट्रॉन का. अब मुझे बात बताओ, ये जो इलेक्ट्रॉन है, ये इलेक्ट्रॉन ये सरफेस पे आता हे इलेक्ट्रॉन या सरफेसवर आहे, तर मला सांगा हा इलेक्ट्रोड कोणता बेटा? निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. क्लियर. बर, आता इलेक्ट्रॉन्स या मेटॅलिक वायर थ्रू एनोड टू लेफ्ट हँड साइड टू कुठे चाले? कैथोड कडे. कैथोडला रिडक्शन है. अब यहां देखो बेटा, जितने कॉपर आयन है, जितने कॉपर आयन यहां, एक मिनट, जितने कॉपर आयन उतने सल्फेट आयन है, बरोबर है.
आता हे इलेक्ट्रॉन या वायर थ्रू जर एनोड टू कॅथोड आहे, कॅथोडला रिडक्शन आहे, कशा पद्धतीने हे कॉपर आयन या रॉडवर आले. ठीक आहे. आता मला सांगा हा इलेक्ट्रोड कोणता झाला, निगेटिव्ह झाला का पॉझिटिव्ह झाला? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड झाला. बर, आता सल्फेट आयन याच्या रिलेटिव्हली वाढलेत, हे सल्फेट आयन आहेत इथं झालं. इथं हा इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह आहे, कॉपर आयन इलेक्ट्रॉन गेन करून इथं साईज वाढली पडायची, म्हणजे हा झाला तुमचा कॅथोड. इथपर्यंत काही प्रॉब्लेम याच्यात? आता इथं पहा, मला सांगा, जेव्हा एखादा रॉड त्याच्या ओन आयन मध्ये आपण डीप करतो बेटा, तर पोटेन्शियल डेव्हलप होणार बेटा, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोड पोटेंशियल. व्हेन मेटल विच इज डीप्ड इन इट्स ओन आयन, कोई भी रॉड कोई भी इलेक्ट्रोड जब हम उसी के सॉल्ट सॉल्यूशन में डीप करते हैं, जो भी पोटेंशियल डेव्हलप होता है उसी का नाम क्या है? इलेक्ट्रोड पोटेंशियल. कशामुळे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे बेटा इथं. मला सांगा, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे इथं, हा निगेटिव्ह आहे, यांच्यामध्ये पोटेन्शियल डेव्हलप होणार. या पोटेंशियल आपण म्हणतो इलेक्ट्रोड पोटेंशियल. ये जरा सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल, यहां भी इलेक्ट्रोड पोटेंशियल डेव्हलप होगा, बराबर है. मग हे इलेक्ट्रोड पोटेंशियल कोणतं आहे? हे रिडक्शन पोटेंशियल आहे, क्योंकि यहां प्रोसेस कौन सा हुआ? रिडक्शन है. म्हणजे ड्यूरिंग रिडक्शन रिएक्शन द पोटेंशियल डेवलप, दैट इज नोन एज रिडक्शन पोटेंशियल. कॉन्सेंट्रेशन कितना? तो 1 मोलार है. टेम्परेचर कितना? 298 केल्विन. आता मला सांगा, हे रिप्रेझेंट करताना आपण या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलंय. पहा, लक्ष द्या बेटा, हे रिप्रेझेंट केलेलं आहे इथं Zn -0.76, आणि इथं आपण रिप्रेझेंट केलंय इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ कॉपर किती घेतलंय? तो 0.34 आहे. ठीक आहे. आता आपण या व्हॅल्यू कशावरून घेतल्या? तर ईएमएफ सिरीज वरून घेतल्या. पण या दोन्ही व्हॅल्यू कशाच्या आहेत मला सांगा? इलेक्ट्रोड पोटेंशियल आहे, पण कोणते? रिडक्शन पोटेंशियल आहे. म्हणजे आपण मानलं कोणतं? स्टँडर्ड कोणतं कन्सिडर केलेलं आहे? आययुपीएसी न कोणतं घेतलंय ईएमएफ सिरीज मध्ये? तर रिडक्शन पोटेंशियल आहे. म्हणजे सिरीज ऑफ एलिमेंट्स विच आर अरेंज्ड इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर रिडक्शन पोटेंशियल व्हॅल्यू नोन ॲज ईएमएफ सिरीज, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सिरीज. त्या ईएमएफ सिरीज मध्ये मला सांगा, सेंटरला हायड्रोजन आहे, हायड्रोजनचं पोटेंशियल किती आहे बेटा? हाइड्रोजन का रिडक्शन पोटेंशियल कितना है? ये गैस इलेक्ट्रोड है, बरोबर है. मला सांगा, इथं हे Zn आहे, सॉरी, अब यहां कॉपर है बेटा, एक कॉपर ने 2 इलेक्ट्रॉन गेन केले. कॉपर है, कॉपरचं व्हॅल्यू किती? 0.34 है. यहां नीचे Zn है, Zn का वैल्यू कितना है? -0.76 है. बरोबर आहे का? पहा बेटा, क्लियर आहे. म्हणजे आपण या ईएमएफ सिरीज वरून हा सेल कन्स्ट्रक्ट केला. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू आपण स्टँडर्ड कन्सिडर केलेली, ही व्हॅल्यू तुमची स्टँडर्ड आहे बेटा, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल. स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल या स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल. स्टैंडर्ड म्हणल्यानंतर कंडीशन काय काय? आपका जो सॉल्ट का कॉन्सेंट्रेशन है वो कितना चाहिए? 1 मोलार है, एंड टेम्परेचर कितना? 298 केल्विन. तेव्हा आपण इथे शब्द काय म्हणणार? स्टँडर्ड. लक्षात आला? म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ कॉपर कितना? 0.34 है. टाकळकर सर ही व्हॅल्यू काढली कशी? 0.34. मला सांगा, पोटेंशियल कॅल्क्युलेट करायला काही इन्स्ट्रुमेंट लागत असेल ना? कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे?
त्या इन्स्ट्रुमेंट ना आपण पोटेन्शियल कॅल्क्युलेट करतो. कोणतं आहे? पोटेन्शियोमीटर आहे का बेटा? आपण पोटेन्शियल डिटरमाइन करू शकतो. बर ठीक आहे. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आणि कॉपर हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आणि कॉपर जेव्हा दोन कनेक्ट करतात, या दोघांपैकी एकाची तर व्हॅल्यू फिक्स आहे, माहिती आहे. कोणाच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू माहिती आहे? हाइड्रोजन है. हाइड्रोजन गैस इलेक्ट्रोड का पोटेंशियल कितना है? सर वो 0 है, पक्का है. बराबर आहे. अरे मला सांगा ना, आपण मार्केटच्या सगळ्या वस्तू कशा आणतो? तर तुम्हाला म्हणलं मी 1 किलो साखर घेऊन या, तुम्ही काय करणार? एका साइडला तुम्ही 1 किलोचं वजन ठेवतात, याच्या कंपेरेटिव्हला तुम्ही काय घेणार? 1 किलो साखर घेणार आहे. बराबर है ना? वैसा ही अगर मुझे कॉपर का इलेक्ट्रोड पोटेंशियल कैलकुलेट करना है तो कोई तो रेफरेंस कंसिडर करना पड़ेगा ना. उसको तो मान के मुझे वैल्यू निकालना पड़ेगा. मग मी घेतला रेफरन्स इलेक्ट्रोड. कोणता रेफरन्स इलेक्ट्रोड घेतला? हाइड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. याच्या रेफरन्स ना मी याची व्हॅल्यू काढ. तो हमने जैसे ये हाइड्रोजन गैस इलेक्ट्रोड कॉपर के साथ कनेक्ट करने के बाद उसका पोटेंशियल कितना आया? 0.34 आया. तो हम बोलते सर वो इलेक्ट्रोड पोटेंशियल है. यस, वही सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल है. सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल कशामुळे? कारण याची व्हॅल्यू किती आहे बेटा? मग आपण कॅल्क्युलेट या दोघांमध्ये आपण कॅल्क्युलेट कसं केलेलं आहे? खालचा कुठे लावलेला? आपण खालचा लेफ्टला लावलाय. नीचे वाला हम कहां कनेक्ट करते हैं? लेफ्ट में. ऊपर वाला कहां कनेक्ट करते हैं? राइट में. अब इसी का इलेक्ट्रोड पोटेंशियल अगर कैलकुलेट करना है तो हम बोलते हैं सर ईएमएफ ऑफ द सेल इज इक्वल टू दी, किसका पोटेंशियल ज्यादा है? ये दोनों में कोणाचं पोटेंशियल जास्त आहे बेटा? इथं कॉपर आहे, त्याच्यानंतर इथं कोणाचं? हायड्रोजन आहे. मला सांगा, इथं आपण राइट हँड इलेक्ट्रोड आहे, ये लेफ्ट हँड इलेक्ट्रोड आहे. घेताना मला सांगायची व्हॅल्यू किती आली? 0.34 आहे. आगा आंसर. असंच हाइड्रोजन गैस इलेक्ट्रोड जिंक के साथ कनेक्ट कर दो. बरोबर है. मग त्याचं पोटेंशियल काढा. उसका पोटेंशियल कितना आता है? तर -0.76. वैसे ही एल्यूमिनियम के साथ कनेक्ट कर दो. एल्यूमिनियम का कितना आया सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल? स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल, स्टैंडर्ड सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल एल्यूमिनियम का कितना है? -0.16 है. बराबर है. अब हमने कैसे निकाल दिए? सर हमने इसका रेफरेंस से निकाल दिए. तो हाइड्रोजन गॅस इलेक्ट्रोड ऍक्ट एज कोणता इलेक्ट्रोड आहे? रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. अशा सगळ्या व्हॅल्यू काढल्यानंतर त्या व्हॅल्यू आपण डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावल्या. त्या सिरीजला नाव काय दिलं? ईएमएफ सिरीज नाम दिए. म्हणजे ईएमएफ सिरीज आपण कशी काढली बेटा? आपण कोणाला कुठल्या तरी इलेक्ट्रोडला रेफरन्स घेतला बेटा. कोणता घेतला? हाइड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. सर उसका पोटेंशियल 0 आहे. त्याचा 0 कन्सिडर करून आपण सगळ्याच्या इलेक्ट्रोडच्या पोटेंशियलच्या व्हॅल्यू काढल्या आणि त्या डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावल्या. त्याला आपण म्हणतो तर ईएमएफ सिरीज. आता लक्षात आलं बेटा? एनी प्रॉब्लेम याच्यात? क्लिअर झालं याच्यात? आता हाच पार्ट इथं लक्ष द्यायचं. पहा बेटा, इथं इलेक्ट्रोड पोटेंशियल पहा. डॅनियल सेल तेच राहू देतो त्या होल्टॅक सेल मध्ये काय दिले पहा. आता इलेक्ट्रोड पोटेंशियल एंड सेल पोटेंशियल. होल्टैक सेल या गैल्वानिक सेल कंसिस्ट ऑफ 2 हाफ सेल है. एग्जाम्पल ध्यान में रखो. डैनियल 2 हाफ सेल, ठीक है. ईच कंटेनिंग अ मेटल इलेक्ट्रोड डीप्ड इन इट्स
सॉल्यूशन है, जिंक रॉड डीप्ड इन ZnSO4 है, कॉपर रॉड डीप्ड इन कॉपर सल्फेट है, कोई भी मेटल आयन इलेक्ट्रोड वही है. गॅस इलेक्ट्रोड मध्ये सुद्धा तसंच आहे, गॅस विच इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन आयन आहे. at the surface of separation, मेटलच्या सरफेस, ठीक आहे, metal and solution there exists a electrode potential, difference of electrode potential between metal and solution. This potential difference is called as electrode potential. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय, जेव्हा एखादा मेटल तुम्ही त्याच्या ओन आयन मध्ये डीप करताल बेटा, डीप केल्यानंतर मला सांगा तिथं जे पोटेन्शियल डेव्हलप होते त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. अरे पहा ना, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज येत ना तिथं, डबल लेयर तैयार झाला ना, इलेक्ट्रिकल डबल लेयर फॉर्म हुआ तो पोटेंशियल डेवलप ही होने वाला है. और वो पोटेंशियल का नाम क्या, इलेक्ट्रोड पोटेंशियल है. उसी के क्लास आते हैं ऑक्सीडेशन पोटेंशियल, उसी में आते हैं रिडक्शन पोटेंशियल. बराबर है, म्हणजे ड्यूरिंग ऑक्सीडेशन रिएक्शन द पोटेंशियल डेवलप इज नोन एज ऑक्सीडेशन पोटेंशियल. अब कई बार का स्टैंडर्ड ऑक्सीडेशन पोटेंशियल क्या है, ड्यूरिंग ऑक्सीडेशन रिएक्शन, बराबर है. अब ये पोटेंशियल यहां जो डेवलप होता है स्टैंडर्ड ऑक्सीडेशन पोटेंशियल. स्टैंडर्ड क्या है, हमने लिए वाला सॉल्ट का कॉन्सेंट्रेशन कितना है, सॉल्ट सॉल्यूशन का कॉन्सेंट्रेशन कितना है, 1 मोलार है, टेम्परेचर किती है 298 केल्विन. मग इथं जी व्हॅल्यू येईल ती कोणती येणार, तुमची स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल. अब मैंने सवाल कर दिया स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ जिंक कितना, तुम बोलेगे सर वो तो अकॉर्डिंग टू IUPAC कन्वेंशन से स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल मीन स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल, ये बराबर है, और वो कितना -0.7 से स्टैंडर्ड कंडिशनला. तुम्हाला जर विचार तुम्ही कसं कॅल्क्युलेट केलंय, अरे सर वो हमने क्या कर दिया, हाइड्रोजन गैस के साथ कनेक्ट कर दिया. हाइड्रोजन के साथ है ना. अभी एग्जांपल देखे ना, हाइड्रोजन गैस हमने किसके साथ कनेक्ट कर दिया, जिंक के साथ कनेक्ट कर दिया. जिंक के साथ कनेक्ट करने के बाद क्या ध्यान में आया, अरे जिंक ऑक्सीडाइज होता है तो हमने जिंक कहां लगा दिए, लेफ्ट में, हाइड्रोजन कहां लगा दिए, राइट में लगा दिए. बराबर है. अब ये इलेक्ट्रोड का पोटेंशियल, ये दोनों का पोटेंशियल डिफरेंस कितना आता है, आया ध्यान में. आणि याच्यावर आपण सिरीज कनेक्ट केली बेटा, ठीक है. पहा बेटा, thus the electrode potential is the difference of electrical potential between metal and electrode and solution around it under equilibrium condition. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, यस. इथं पहा, मेटल रॉड है, डीप केला, पॉझिटिव्ह आयन सोल्यूशन में चले गए, बर इलेक्ट्रॉन रॉड वर आले बेटा. मला सांगा इथं प्रोसेस कोणती होती, ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे, ऑक्सिडेशन. इट इज नोन ॲज कोणतं बेटा, आता मला सांगा जर रेट ऑफ ऑक्सिडेशन जास्त असेल, इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी जास्त असेल, बरोबर आहे, इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी जास्त असेल, रेट ऑफ डी इलेक्ट्रोनेशन इज ग्रेटर दॅन रेट ऑफ इलेक्ट्रोनेशन. डॅनियल सेल मध्ये मला सांगा बेटा कोण लवकर इलेक्ट्रॉन लूज करते, जिंक जल्दी इलेक्ट्रॉन लूज करता है, यस है, तो उसका रेट ऑफ डी इलेक्ट्रोनेशन ग्रेटर दॅन इलेक्ट्रोनेशन है. इलेक्ट्रोनेशन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन प्रोसेस. म्हणजे जेव्हा एखादा रॉड, कोई भी रॉड जब आप उसी के सॉल्ट सॉल्यूशन में डीप करते तो दो प्रोसेस हो गए, एक तो रिडक्शन नहीं तो ऑक्सीडेशन है. ऑक्सीडेशन होता है इसका मतलब है रेट ऑफ ऑक्सीडेशन
रेट ऑफ डी इलेक्ट्रोनेशन ग्रेटर देन इलेक्ट्रोनेशन, आया यहां? पहा नहीं था बेटा, मेटल प्लेट इज डीप इन इट्स सॉल्ट सॉल्यूशन, यहां डीप कर दिया। मेटल एटम गोज इनटू सॉल्यूशन, मेटल के एटम है ना चले गए, लेकिन कौन सा फॉर्म में? ऐसे कॅटायन। डॅनियल सेल मध्ये पहा, झिंक रॉड, झिंकचे आयन गेले कुठे गेले? सोल्युशन मध्ये। चलो, लिव्हिंग इलेक्ट्रॉन ऑन दी मेटल प्लेट, मेटल प्लेट्सवर इलेक्ट्रॉन आहे तिथं। दिस इज कॉल्ड ॲज प्रोसेस कोणती? कोणती प्रोसेस झाली बेटा? ऑक्सीडेशन है, बराबर है। अब मुझे बात होता है, यहां जो पोटेंशियल डेवलप होगा वो कौन सा है? ऑक्सीडेशन पोटेंशियल या रिडक्शन पोटेंशियल है? कोणता येणार बेटा? यस, कोणतं डेव्हलप होणार? ही इथं प्रोसेस कोणतं येणार आहे बेटा? जेव्हा तुम्ही एखादा मेटल, एखादा त्याच्या ओन आयन मध्ये डीप करताल, मला सांगा, आणि जर त्या मेटलचे पॉझिटिव्ह आयन सोल्युशन मध्ये चालले आणि इलेक्ट्रॉनच्या सरफेसवर आहे बेटा, प्रोसेस ऑक्सिडेशन आहे, तर जे पोटेन्शियल डेव्हलप होईल ते कोणतं आहे? ऑक्सिडेशन या रिडक्शन आहे? कौन सा आने वाला या? यस। आता इथं पहा बेटा, at the same time the metal cation from the solution, at the same time डैनियल सेल में जिंक के पॉजिटिव आयन सॉल्यूशन में चले गए, यहां रॉड पे निगेटिव चार्ज है, वहां जो पोटेंशियल डेवलप होता है वो ऑक्सीडेशन पोटेंशियल है। एट द सेम टाइम मुझे बात बताओ, वहां राइट साइड में हमने तो कॉपर उसी के सॉल्ट सॉल्यूशन में डीप किए वाला है, लेकिन वहां क्या होता है? देखो, एट द मेटल कैटायन फ्रॉम द सॉल्यूशन, यहां ये मेटल कैटायन फ्रॉम द सॉल्यूशन gain electron from the metal plate and get deposited as a neutral atom. This is called electronation या reduction. बरोबर आहे? अरे इलेक्ट्रॉन इथून जाते गेले, बरोबर आहे, चालले बेटा या सोल्युशनचे पॉझिटिव्ह आयन या रॉड वर आले, इलेक्ट्रॉन गेन केले, गेन केल्यानंतर मला सांगा याची साईज वाढलेली आहे, प्रोसेस कोणती आहे? प्रोसेस कोणती है? रिडक्शन है बेटा, यस रिडक्शन है। आता मला सांगा, रिडक्शन प्रोसेस मध्ये काय जास्त आहे? इलेक्ट्रॉन रेट ऑफ इलेक्ट्रोनेशन ज्यादा है या रेट ऑफ डी इलेक्ट्रोनेशन ज्यादा है? तो व्हेन रेट ऑफ इलेक्ट्रोनेशन ग्रेटर देन रेट ऑफ डी इलेक्ट्रोनेशन, तब रिडक्शन है। When rate of electronation is faster than rate of de-electronation, the metal electrode acquires positive charge. Metal electrode acquires positive charge. पहा बेटा इथं क्लियर है? एनी प्रॉब्लम जैनब? वही है, डैनियल सेल का ही चलता है बेटा ये। इन बोथ केसेस सॉल्यूशन एक्वायर्स द चार्ज अपोजिट टू दैट ऑफ द मेटल रॉड। दिस रिजल्ट इनटू द फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेयर इन द इंटरफेरेंस बिटवीन द मेटल एंड सॉल्यूशन व्हिच गिव्स राइज द इलेक्ट्रोड पोटेंशियल। तेच येणार आहे काय त्यांनी सांगितलंय, जेव्हा रेट ऑफ इलेक्ट्रोनेशन, इलेक्ट्रोनेशन म्हणजे कोणती? रिडक्शन आहे। पर चला मला अजून एक सांगा, मला सांगा डॅनियल सेल मध्ये लेफ्टला कोण आहे बेटा? झिंक आहे। राईटला कोण आहे? कॉपर आहे। झिंक हाफ सेलर आहे,
लेफ्ट में, इधर कॉपर हाफ सेल आहे. झिंक मध्ये काय होते, ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? इलेक्ट्रोनेशन है या डी इलेक्ट्रोनेशन प्रोसेस होता है? डी इलेक्ट्रोनेशन म्हणजे लॉस, डी रिमूवल. क्या होना रे, लूज कर दिया. डी इलेक्ट्रोनेशन है, ऑक्सीडेशन है. तो वहां ऑक्सीडेशन हुआ, इसका मतलब है रेट ऑफ इलेक्ट्रोनेशन ग्रेटर, रेट ऑफ डी इलेक्ट्रोनेशन ग्रेटर देन रेट ऑफ इलेक्ट्रोनेशन है. बराबर है. तब मेटल एक्वायर्स कौन सा चार्ज है? निगेटिव चार्ज है. बराबर है. चलो यहां आ जाओ. यहां क्या होता है सर? यहां तो रिडक्शन है, इसका मतलब रेट ऑफ इलेक्ट्रोनेशन ज्यादा है, गेन करने की टेंडेंसी ज्यादा है. रेट ऑफ इलेक्ट्रोनेशन ग्रेटर देन रेट ऑफ डी इलेक्ट्रोनेशन. मेटल रॉड एक्वायर्स कौन सा चार्ज है? बराबर है. यहां भी पोटेंशियल डेवलप हुआ, पॉजिटिव नेगेटिव इलेक्ट्रिकल डबल लेयर. इसको बोलते हम सर रिडक्शन पोटेंशियल. यहां जो डेवलप हुआ वो ऑक्सीडेशन पोटेंशियल. बराबर है. यहां हमने लिया था जिंक, यहां हमने लिया था कॉपर. मला एक सांगा आता, ई नॉट सी यू ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 0.34 आहे. कोणत्या कंडिशनला? स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड आहे हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ कॉपर, तो आप बोलेंगे सर 0.34. ठीक आहे. आता मला सांगा इथं मी इथं घेतो झिंक -0.76 है. व्हाट इज द स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल, स्टैंडर्ड सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ जिंक? तो कितना? तो -0.76 है. याला समजा मी या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं बेटा, याला सीयू सिंगल व्हर्टिकल लाइन सीयू. बरोबर आहे. तर ही झाली तुमची ऑक्सिडेशन पोटेंशियलची व्हॅल्यू -0.34. बराबर है. और इसी को अगर मैंने रिप्रेजेंट कर दिया जेडियन सिंगल वर्टिकल लाइन जेडियन प्लस प्लस, तो ये 0.76 है, माइनस के जगह प्लस है. आलं का? ही व्हॅल्यू झाली तुमची रिडक्शनची. ही स्टँडर्ड आहे, आयुपीएससी ने सांगितलेली. ही पण रिडक्शन आहे बेटा. ठीक आहे. ही कोणती आहे तुमची? आता आपल्याकडे इलेक्ट्रोड पोटेंशियल कैलकुलेट के 2 फार्मूले बेटा. कौन से 2 फार्मूले अपने पास? यहां जिंक ऑक्सीडेशन है, यहां कॉपर रिडक्शन है. एक का ऑक्सीडेशन पोटेंशियल, दूसरे का रिडक्शन पोटेंशियल. ये ऑक्सीडेशन पोटेंशियल है प्लस ये रिडक्शन पोटेंशियल, दोनों का एडिशन अगर कर दिए, बोलो दोनों का एडिशन कर दिए तो उसका ईएमएफ कितना आता है? 1.1 वोल्ट येते, प्लस येते, कॉन्टिन्युअस आहे. बर, आता मला सांगा ईएमएफ सिरीज मध्ये सगळ्या व्हॅल्यू कशाच्या दिल्यात बेटा? कोणत्या स्टँडर्ड कन्सिडर केलेल्या आहेत? ऑक्सिडेशन आहे, हा राईट, रिडक्शनच्या. मग आता मला सांगा इथं या 2 रिडक्शनच्या व्हॅल्यू. आता तुम्हाला मी म्हणलं की बाबा या दोघांचं इलेक्ट्रोड पोटेंशियल कॅल्क्युलेट करा, म्हणजे या दोघांचा पोटेंशियल डिफरेंस है, सेल पोटेंशियल कैलकुलेट करो. मग तुम्ही म्हणा सर मैं तो ये फार्मूला अप्लाई करूंगा, ईएमएफ ऑफ द सेल इज इक्वल टू किसका वैल्यू ज्यादा है? सर ये 0.34 है, माइनस माइनस प्लस 0.76 है. म्हणजे तुम्ही काय घेणार? राइट हैंड इलेक्ट्रोड, लेफ्ट हैंड इलेक्ट्रोड, ये कॉपर, ये जिंक.
अरे मला सांगा, जर एखादी बॅटरी तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायची असेल, एखादा सेल, तर एकाची लूज करण्याची टेंडन्सी जास्त पाहिजे आणि एकाची गेन करण्याची टेंडन्सी जास्त पाहिजे, बरोबर आहे का? अगर यस, व्हेन रेट ऑफ डी इलेक्ट्रोनेशन म्हणजे ऑक्सिडेशन आणि रेट ऑफ इलेक्ट्रोनेशन सेम आहे, कोणता इलेक्ट्रोड आहे, अशा इलेक्ट्रोडला काय नाव देतो बेटा? अच्छा मुझे बात बता, पोटेंशियल डेवलप होगा, पॉजिटिव नेगेटिव फॉर्म होगा, इलेक्ट्रिकल डबल लेयर, याद दिया, देर इज नो फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेयर आणि झिरो पोटेंशियल आहे, तयारच होणार नाही ना. तेच आहे जे आता सांगितलं. ड्युरिंग वर्किंग ऑफ गॅल्व्हॅनिक सेल रिडॉक्स रिएक्शन, ऑक्सिडेशन हाफ अँड reduction half reaction takes place at different electrodes. The potential associated with oxidation half reaction is oxidation potential and that with half reaction is the reduction potential. झालं, एक ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि दुसरं रिडक्शन पोटेन्शियल. आता मला सांगा, त्या पूर्ण सेलचं पोटेन्शियल, ओव्हरऑल सेल पोटेन्शियल, उसका अगर एडिशन करना है, या पद्धतीने करू शकता तुम्ही. आता मला सांगा, ऑक्सिडेशन एनोड है टैनियल सेल में, यहां जिंक है, यहां कॉपर है, यस चलो बोलो मुझे एग्जांपल में याद है. चलो यहां ईएमएफ ऑफ द सेल इज इक्वल टू द इलेक्ट्रोड पोटेंशियल या सेल पोटेंशियल. मग तुम्हाला विचारलं चला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, मग तुम्ही म्हणता नाही सर मला माहित नाही. मग ईएमएफ सिरीज मध्ये येते, ईएमएफ सिरीज मध्ये आपण काय घेतो, आपण सगळ्या व्हॅल्यू काय आहेत स्टँडर्ड आहेत, पण कोणत्यात रिडक्शन आहे. अरे सर इथं तर हा फॉर्म्युला आहे. मग आता मला सांगा, या फॉर्म्युलाला या फॉर्म मध्ये लिहिलं चालतंय, मायनस चालतंय का बेटा याला लिहिलं तर? कारण हे साइन जे याच्या अपोजिट साइन कुठे आहे ना रिडक्शनचं. ठीक आहे चला, तुम्ही म्हणले नाही सर मला परत एकदा सांगा. पहा याला घ्या, मला सांगा ईएमएफ ऑफ द सेल इज इक्वल टू दी झिंक का, इथं झिंक आहे ना, यहां कॉपर है. ये फॉर्म में अगर रिप्रेजेंट कर दिया तो -0.76 से हे स्टँडर्ड आहे. आला, याला असं रिप्रेझेंट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही बेटा. ठीक आहे, हे पण समजा याला मी या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलंय, इथं पहा बेटा, झेडियन सिंगल व्हर्टिकल आणि झेडियन. आता मला सांगा ही व्हॅल्यू काय येणार आहे, ही व्हॅल्यू काय येणार आहे, मायनस येईल का प्लस येईल? प्लस 0.76 आहे. आता इथं पाहिजे आपल्याला व्हॅल्यू किती, एनोड, एनोड इथं झिंक आहे, जिंक का ऑक्सीडेशन पोटेंशियल कितना है 0.76 है. चलो प्लस, मुझे बात बता, यहां कॉपर है, कॉपर का रिडक्शन पोटेंशियल कितना है, कॉपर ची रिडक्शन पोटेंशियल व्हॅल्यू किती आहे, ईएमएफ सिरीज वरून घेऊ शकता. किती येणार आहे, 0. किती आहे 34 आहे. आगा आन्सर 1.1 व्होल्ट. झालं. आता आले डेफिनेशन परत. ईएमएफ ऑफ electromotive force या EMF या cell potential of the cell is the difference of potential between the electrode corresponding to external flow of electron from left hand to right hand electrode आहे. अरे दोन इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय,
ईएमएफ ऑफ सेल आहे, सेल पोटेन्शियल आहे. ते सेल पोटेन्शियल किती आहे डॅनियल सेल मध्ये? कळालं बेटा? एनी प्रॉब्लेम? बर, स्टँडर्ड म्हणल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन किती किती मोलार? बर, टेम्परेचर टेम्परेचर राईट आहे. मग मला सांगा व्हॉट इज द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ झिंक? पाठ झाले असेल. व्हॉट इज द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ कॉपर? मग तुम्ही म्हणता सर झिंक का स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल कितना है? यस, -0 है. कॉपर का फिर सवाल है सर कैसे निकाली? अरे निकालने के लिए पोटेंशियोमीटर चाहिए और रेफरेंस इलेक्ट्रोड चाहिए. हमने ये वैल्यू कैसे निकाले? हाइड्रोजन गैस इलेक्ट्रोड का पोटेंशियल कितना कंसिडर किए? 0. हाइड्रोजन गैस इलेक्ट्रोड हमने कपल किसके साथ किए? कनेक्ट किसके साथ कर दिए? जिंक के साथ कनेक्ट कर दिए. जिंक के साथ कनेक्ट करने के बाद जो इलेक्ट्रोड पोटेंशियल है, और जो टोटल दोन्ही इलेक्ट्रोडचं जे पोटेंशियल आहे ते सिंगल इलेक्ट्रोड आहे, कारण हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडचं पोटेंशियल किती आहे? 0 आहे ना. मग त्याच पद्धतीनं कॉपरची व्हॅल्यू किती आहे? 0.34 आहे. मला माहित नाही किती आहे, मला काढायची. म्हणून मी काय करल, कॉपर झिंक कॉपर हाइड्रोजन गैस इलेक्ट्रोड सोबत कपल्ड केला, कनेक्ट कर दिया, और पोटेंशियोमीटर में मैंने देखा और उसका ईएमएफ कितना आया और 0.34 है, और वो तो इलेक्ट्रोड पोटेंशियल है. यस, और वही इलेक्ट्रोड पोटेंशियल है, वही सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल है. क्यों? क्योंकि हाइड्रोजन गैस इलेक्ट्रोड का पोटेंशियल कितना है? हे एका इलेक्ट्रोडचं पोटेंशियल आहे, तेच टोटल ईएमएफ ऑफ द सेल आलं, तेच दोन पूर्ण सेलचं आलं. अरे कस काय? हायड्रोजनचं तर 0 आहे ना. बरोबर आहे. आता पहा, द सेल पोटेंशियल अँड इलेक्ट्रोड पोटेंशियल, हे इलेक्ट्रोड पोटेंशियल म्हणजे काय? सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल. जिंक का इलेक्ट्रोड पोटेंशियल कितना, कॉपर का इलेक्ट्रोड पोटेंशियल कितना. अब मैंने अगर सवाल कर दिया डैनियल सेल का सेल पोटेंशियल कितना, तो हम बोलते सर 1.1. इथं सेल पोटेंशियल एका इलेक्ट्रोडचं पोटेंशियल सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल. झिंक कॉपर सिल्वर काय जे घ्यायचे ते. हाइड्रोजन, मैंने अगर सवाल कर दिया हाइड्रोजन गैस इलेक्ट्रोड का पोटेंशियल कितना, कितना? 0. चले आगे, एनी प्रॉब्लेम? पर चला अजून एक परत एकदा पहा. मला सांगा ईएमएफ सिरीज मध्ये हायड्रोजनच्या खाली झिंक आहे का वर आहे? जल्दी बोलो. नीचे. यस. अब मुझे बात बता, मुझे अगर उनका सेल पोटेंशियल कैलकुलेट करना है तो जिंक का क्या होगा? ऑक्सीडेशन या रिडक्शन? यस, राइट राइट, गुड, बेस्ट बेटा, ऑक्सीडेशन राइट है. अच्छा मुझे बात बता, ऑक्सीडेशन होगा तो कंस्ट्रक्शन में लेफ्ट हैंड साइड को लेंगे या राइट हैंड साइड को? हाँ, यस, गुड, लेफ्ट में. चलो हमने ले लिया है ना. ये हाइड्रोजन, इसके साथ तो प्लैटिनम आएगा. ठीक है. हाइड्रोजन गैस डीप यूनिट्स ओन आयन है. कॉन्सन्ट्रेशन कितना? 1 मोलार आहे. गॅस घेतलंय, जेव्हा तुम्ही गॅस घेताल तर त्याचं प्रेशर घेतो आपण किती? 1 atm आहे. आता मला सांगाल लेफ्टला मला वाटतं झिंक घेतो, बरोबर आहे. लेफ्टला जर झिंक घेतला, मला सांगा बेटा, एक मिनिट,
लेफ्ट में आकर सिंक लिए तो Zn क्यू Zn प्लस प्लस है, 1 मोलार है, डबल वर्टिकल लाइन है, यहां तो इसका ऑक्सीडेशन होगा, इधर रिडक्शन है, हाइड्रोजन गैस विच इज इन कॉन्टैक्ट विथ इट्स ओन आयन है, ये 1 मोलार है, ये 1 atm प्रेशर है, गैस है, टेम्परेचर 298 केल्विन आहे. आता मला सांगा, हा झाला तुमचा सेल आहे, याचं ऑक्सिडेशन होणार आहे का रिडक्शन आहे? ऑक्सिडेशन. याचं काय होणार आहे? रिडक्शन आहे. पर याची व्हॅल्यू किती आहे बेटा? याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल किती आहे? 0 आहे. मग मला सांगा, ही जी व्हॅल्यू येईल तीच कोणाची येणार? सेलची येणार. पहा ना फॉर्म्युला, राइट हैंड इलेक्ट्रोड मायनस लेफ्ट हँड इलेक्ट्रोड. कारण ही वेब सिरीज मध्ये सगळ्या रिडक्शनच्या आहेत, म्हणजे याची रिडक्शन जास्त, याची रिडक्शन कमी. हा हायड्रोजन इथं कोण येतं? झिंक आहे, 0 मायनस. आता ही व्हॅल्यू किती आली? ही व्हॅल्यू पोटेन्शियोमीटर मध्ये किती आली बेटा? यस आला. चलो वैसे ही यहां कॉपर कुठे मला सांगा. कॉपर हाइड्रोजन के ऊपर या नीचे? हाइड्रोजन के ऊपर है कॉपर, बराबर है. तो हाइड्रोजन गैस इलेक्ट्रोड कहां है? लेफ्ट में या राइट में अटैच करेंगे? लेफ्ट में. हाइड्रोजनचं काय होईल? ऑक्सिडेशन का रिडक्शन? यस ऑक्सिडेशन. आलं बेटा. H2 पहा, गॅस 1 atm सेल रिप्रेझेंटेशन, सिंगल वर्टिकल लाइन H प्लस है, 1 मोलार HCl है कॉन्सेंट्रेशन, हे प्लॅटिनम है, कनेक्टिविटी हे डबल वर्टिकल लाइन है, Cu प्लस प्लस है, 1 मोलार है, सिंगल वर्टिकल लाइन Cu, झालं सेल रिप्रेझेंटेशन. बर आता मला सांगा, इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचंय. किती? बोला किती येणार? राइट हँड इलेक्ट्रोड, राइटला कॉपर आहे मायनस. हा बोला इथं कोण आहे? हायड्रोजन आहे. हा आता मला कॉपरचं काढायचं, आणि याचं 0 आहे ना, याच्या रेफरन्सला आपण हे कॅल्क्युलेट करायला होतं. मग मला सांगा, ही जी व्हॅल्यू येईल कॉपरची तीच कोणाची येणार आहे? जो इलेक्ट्रोड का पोटेंशियल आएगा वही सेल पोटेंशियल आएगा ना. आता आलं का? अरे हो, अरे सांगा रे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. हा बर आता मला सांगा, कुठलाही गॅस जर आपल्याला लक्ष दे पहा, मला एक सांग, डैनियल सेल का स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल कितना? वन 1.1 वोल्ट है, 1.1 वोल्ट है. डैनियल सेल का सेल पोटेंशियल 1.1 वोल्ट है. क्लियर? एनी प्रॉब्लम यहां? अच्छा, जिंक का स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल, जिंक का स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल यस नहीं, प्लस है का माइनस है? आकांक्षा, हाँ कॉपर का
प्लस 0.34 है। और एल्यूमिनियम का माइनस 1.66 है। स्टैंडर्ड ऑक्सीडेशन पोटेंशियल, the potential developed due to oxidation reaction when metal is dipped in its own ion having concentration 1 molar चलो reduction potential, the potential developed due to reduction reaction when metal is dipped in its own ion having 1 molar concentration। इथं पहा, हे स्टँडर्ड म्हणून रिप्रेझेंट केलेलं मी आता सांगायलो। आता इथं आता मला सांगा, फॉर एक्झाम्पल डॅनियल सेल घेतला बेटा, ईएमएफ ऑफ स्टैंडर्ड ईएमएफ ऑफ डैनियल सेल इज इक्वल टू डैनियल सेल तो स्टैंडर्ड सेल पोटेंशियल कितना। अब बोलो, यहां हम लेते जिंक, यहां हमने क्या लिए, कॉपर, ठीक है। एक तर हा फॉर्म्युला वापरा, पण आपल्या ईएमएफ सिरीज मध्ये सगळ्या रिडक्शन पोटेंशियलच्या व्हॅल्यू दिल्यात, म्हणून मी या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरला तर चालतंय। राइट हैंड इलेक्ट्रोड माइनस लेफ्ट हैंड इलेक्ट्रोड, स्टैंडर्ड इलेक्ट्रोड चलेगा। पर कॉपर यहां जिंक है, एक तर हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल, नाही तर हा घ्या। आता मला सांगा, ईएमएफ सीरीज मध्ये ही वैल्यू 0.34 है, माइनस इन माइनस ये भी माइनस 0.76 है, तो ये प्लस 1.1 वोल्ट है। आता आलं का, आता बसलं का टकुऱ्यात, आता ही नाहीये। झालं, क्लिअर झालं का पण?